आजच्या व्लॉगची सुरुवात ना 11 वाजता केली, कारण की बघा माहीचे पप्पा पहाटे 5ला गेले होते आणि रात्री त्यांना यायला 1:30 वाजले आणि झोपायला म्हटलं तरी 2 वाजतातच. तर उठायला खूप वेळ झाला. 11 वाजता उठलो तर बघा एवढं जास्त पाऊस होतं ना, आणि या पावसामुळे काय होतं, कपडे अजिबात वाळत नाही. हे रोजचंच आहे. 1 महिना झाला पाऊस काही जायचं नावच घेत नाहीये. एखाद्या दिवशी तरी सुट्टी द्यावी, म्हणजे कडकडीत ऊन पडलं की चांगले कपडे वाळतात. मग आमचा चहा वगैरे झाला होता आणि मी ठेवत होते इथं आंघोळीला पाणी. आता यांच्यामुळे कसं ना, माझं एकदम रुटीन वेगळंच असते. म्हणजे रोज असं नियमित रुटीन असं काही नसते माझं. यांच्यावर ड्युटीवरच डिपेंड असते सगळं. तर पाणी ठेवलं, मग तोपर्यंत आपण आपली सगळी कामं दुसरी आवरूनच घेत असतो. झाडू वगैरे सगळं मारायचं. रात्री सगळी फरशी वगैरे पुसूनच झोपत असते मी. ताईंनो पण काय होतं ना, दुर्वा अशी काही पण खात राहते ना, मग इकडं पाड तिकडं पाड आणि ते आपल्या पायाखाली येत राहते. म्हणून मग म्हटलं चहा वगैरे झाला होता, झाडू मारून घेतलं. बेडरूम, हॉल, किचनमध्ये सगळीकडे खूप पसारा होता. रात्री हे आले ना, तर यांचा पसारा बाहेरच पडला होता. एक दिवसही त्यांना जायचं असलं ना, तरी त्यांना सगळं सामान घेऊन जावं लागतं, कारण की मग किती वाजता येतात काही नसते त्यांचं, म्हणजे टाईम ठरवलेलं नसतं असं. मग एखाद्या दिवस थांबले तर मग तिकडं पण कसं अंथरायला पांघरायला पाहिजे ना, म्हणून त्यांना बॅगच घेऊन जावं लागते पूर्ण. आणि आज तुम्हाला माझा वेगळाच अवतार दिसत असेल, का तुम्ही हसतही असताल, पण मी खरं सांगू 4-5 वर्षापूर्वी मी अशीच होते. टी शर्ट पॅन्टच यूज करायची 3-4 वगैरे. आणि मग नंतर मी एकदा गाऊन घालायला लागले. परत मी कधी टी शर्ट पॅन्ट घालत नाही, म्हणजे घरातच घालायची, अशी बाहेर नाही. पण आज व्हिडिओ तेही घातले म्हणून म्हटलं तुम्हाला जर असं वेगळं वाटेल. पण 4-5 वर्षापूर्वी मी अशीच होते सोनाली. आणि आमचे सासू सासरे आई बाबांसमोरही घालायचे, तर तसं काही प्रॉब्लेम नाही माझा, पण मी स्वतःच घालत नाही. हे सगळं आवरायला मला बघा 12 वाजले होते आणि कपडे वाळत नाहीत. बघू शकता तुम्ही बाहेर पाणी सुरूच आहे पाऊस, आणि कपडे मला इकडे तिकडे वाळू घालावे लागतात. म्हणजे वरती दोरी पूर्ण भरून आहे, तरी पण दुर्वाचे खूप जास्त कपडे असतात ना, म्हणून. मग झाडू वगैरे मारून झालं होतं, पाणी तापलं होतं आणि मग आंघोळ करून घ्यावी म्हटलं. आणि एकदा काही उठायला उशीर झाला ना, मग सगळी कामं अशी लांबतातच. म्हणजे दिवसभर ते पूर्ण कामातच जातो आपला दिवस. तसंच आज माझ्यासोबत असं झालं. 4 वाजेपर्यंत तरी काही कामं आवरत नव्हती. मग झाडू वगैरे मारायला वेळच लागतो बघा, सगळं व्यवस्थित झाडून घ्यावं लागते. आणि मग नंतर आंघोळ करून घेतली आणि मग पटकन स्वयंपाक बनवला, कारण की 2:30 वाजले होते आणि जेवण करायला आम्हाला तरी 3च वाजले. आणि माही गेली होती ट्युशनला, तर ती वापस येऊन जेवण केलं तिनं. तोपर्यंत आम्ही केलं होतं. 3 वाजले. 3. डुडू खातो का? खातो पप्पा या, तिला पहिले देतो खायला. द्या पटकन कट करा. यम्मी यम्मी. काय रे बेटा? झालं बेटा असं बघ. हॅलो, काय करायचं? हळू का? हळू संपवलं. सर्दी झाली तिला जास्त. खूप गोड आहे. तुम्ही पिकली नाही, खूप जास्त गोड आहे बघा. पपई खाल्ल्यानंतर जे मी झोपले होते दुर्वाला घेऊन, ताईनो खरं सांगू मला 6:30 वाजले होते उठायला. आणि भांडे वगैरे मी तसंच ठेवून झोपले, मला लक्षच नाही. उठल्या हे भांडे एवढे जास्त होते ना, सगळे घासून घेतले. आणि एकदा जर का आपला टाईम निघून गेला ना स्वयंपाकचा, तर मग खूप कंटाळा येतो ह्या सगळ्या कामांचा. किचन ओटा ते सगळं घासायचं तसंच राहून गेलं होतं आणि मी झोपले. मला तर एवढं पश्चाताप वाटला ना, म्हटलं बाई भांडे घासून झोपली असती तर बरं झालं असतं. तर सगळे भांडे घासले, किचन ओटा वगैरे साफ केला. आणि नंतर सांगू मला खूप जास्त स्वयंपाकचा कंटाळा आला होता. अजून तर मी काही ठरवलं नव्हतं की बाहेरून काही जेवण वगैरे मागवायचं. हेच माझं सुरू होतं की पटापटा आवरून मी कधी स्वयंपाक आवरून घेईन, असं झालं होतं. पण भांडे घासले ना, तर मग मस्त म्हटलं निवांत एक चहा ठेवला आणि स्वतःला आवरलं, कारण की झोपेतून उठल्या भांडे घासण्याकडे गेले की ते पडलेलं बघून मला चांगलंच वाटत नव्हतं. नंतर मी आवरून घेतलं, केस वगैरे विंचरले, हातपाय धुतले, फ्रेश झालं ना, तर मग जरासं बरं वाटलं, असं रुटीनमध्ये आल्यासारखं वाटलं बघा. हे सगळं आवरताना आता टेन्शन आलं होतं की स्वयंपाक काय बनवू, हेच माझ्या डोक्यात सुरू होतं, कारण की वेळही झालता खूप.
आणि मस्त एक चहा घेतला. आणि माही दुर्वा खाली बसल्या होत्या, त्या खूप पसारा करतात आणि खूप मिस्टरांना लाडीगोडी करून मी त्यांना बाहेरून भाजी वगैरे मागवलीच. आणि असा होता आमचा आजचा दिवस बघा. तर व्लॉग आवडल्यास ताईंनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तर चला तोपर्यंत बाय बाय. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे.